नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशनचा पार्ट 1 इंट्रोडक्शन टू प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय? वाक्यातील एखादा नाउन किंवा प्रोनाउनचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या नाउन किंवा प्रोनाउनशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. जेव्हा वाक्यामध्ये दोन नाउन किंवा दोन प्रोनाउन किंवा एक नाउन आणि एक प्रोनाउन दोन असतील आणि जेव्हा आपल्याला या दोघांचा संबंध दाखवायचा असेल अशा वेळी आपण प्रिपोजिशनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, मी ते पुस्तक टेबलावर ठेवलेले आहे. आय हॅव केप्ट द बुक ऑन द टेबल. आता या वाक्यामध्ये दोन नाउन आहेत. पहिलं नाउन आहे द बुक आणि दुसरं नाउन आहे द टेबल. आता या दोघांमधला संबंध दर्शविण्यासाठी आपण इथे ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला आहे. तर ऑन म्हणजे च्यावर. ते पुस्तक टेबलाच्या वर ठेवलेले आहे. त्याच्यामुळे आपण या वाक्यामध्ये ऑन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. आपण काही सेंटेन्सेस पाहूया ज्यामध्ये प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. अ शॉप इन द सिटी सेंटर. या सेंटेन्स मध्ये इन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स, आय वेंट इनटू द हॉटेल. या सेंटेन्स मध्ये इनटू या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय स्टूड अप. या सेंटेन्स मध्ये अप या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी स्टेप्ड आउट ऑफ द कार. तर या सेंटेन्स मध्ये आपण दोन प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. एक म्हणजे आउट आणि सेकंड आहे ऑफ. नेक्स्ट सेंटेन्स, आय मेट हर ऑन अ शिप. या सेंटेन्स मध्ये आपण ऑन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. दे आर इन डेंजर. या सेंटेन्स मध्ये इन या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. प्रिपोजिशनचे दोन प्रकार पडतात. एक सिंपल प्रिपोजिशन आणि सेकंड कंपाऊंड प्रिपोजिशन. सिंपल प्रिपोजिशन म्हणजेच साधे शब्दयोगी अव्यय. सिंपल प्रिपोजिशन हे केवळ एकच शब्दापासून तयार झालेले असते. याची काही एक्झाम्पल पाहूया आपण. सिंपल प्रिपोजिशनची एक्झाम्पल्स आहेत ॲट. ॲट म्हणजे कडे. जेव्हा एखादी गतीची दिशा दर्शवायची असेल तेव्हा आपण ॲटचा वापर करतो. वाजता. एखादी वेळ सांगायची असेल तेव्हा आपण ॲटचा वापर करतो. किंवा वर किंवा पाशी. एखादी जागा दर्शवायची असेल तर आपण ॲटचा वापर करतो. किंवा कार्यात, स्थितीत, दराने या अर्थाने आपण ॲटचा वापर करतो. बाय. बायचा वापर आपण जवळ किंवा शेजारी, शेजारून किंवा वरून, किंवा एखादा कालावधी दाखवायचा असेल
अशा वेळी या अर्थाने किंवा ने वाहनाने म्हणजे बसने, ट्रेनने अशा अर्थाने आपण बायचा वापर करतो. फॉर फॉर म्हणजे साठी किंवा करिता किंवा बद्दल किंवा ऐवजी या अर्थाने आपण फॉर या प्रिपोजिशनचा वापर करतो. फ्रॉम फ्रॉम म्हणजे पासून किंवा कडून किंवा वरून किंवा आतून या अर्थाने आपण फ्रॉमचा वापर करतो. इन इन म्हणजे आत किंवा मध्ये किंवा कशाचा तरी भाग अवधीच्या आत किंवा एखाद्या परिस्थितीत अशा अर्थाने आपण इन या प्रिपोजिशनचा वापर करतो. लाईक लाईक म्हणजे प्रमाणे किंवा सारखा किंवा सारखी सारखे किंवा सारख्या अशा अर्थाने आपण लाईकचा वापर करतो. नियर नियर म्हणजे जवळ किंवा पाशी किंवा बाजूला किंवा शेजारी या अर्थाने आपण नियर या प्रेपोजिशनचा वापर करतो. ऑफ ऑफ म्हणजे चा जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची मालकी दाखवायची असेल तेव्हा आपण ऑफचा वापर करतो. उदाहरणार्थ पुस्तकाचा किंवा माझ्या आईचा अशा वेळेस चा आपण जेव्हा वापर करतो अशा वेळी आपण ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करतो. ऑफ ओ डबल एफ ऑफ म्हणजे पासून दूर किंवा पासून अलग किंवा बाजूला या अर्थाने आपण या ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करू. ऑन ऑन म्हणजे वर किंवा दिवशी. ऑन संडे ऑन मंडे अशा वेळेस आपण ऑनचा वापर करतो किंवा नंतर किंवा विषयी किंवा बाजूला किंवा साधनाने अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण ऑनचा वापर करतो. ओव्हर ओव्हर म्हणजेच वर किंवा वरून पलीकडे किंवा काहीतरी करताना किंवा कशामुळे अशा अर्थाने आपण ओव्हर या प्रिपोजिशनचा वापर करतो. थ्रू थ्रू म्हणजे मधून किंवा च्या आतून किंवा च्या शेवटपर्यंत अशा अर्थाने आपण थ्रू या प्रिपोजिशनचा वापर करतो. टिल टिल म्हणजे पर्यंत एखादी वेळ दाखवायची असेल किंवा त्या वेळेपर्यंत आपल्याला जेव्हा म्हणायचं असेल त्यावेळेस आपण टिल या कालवाचक प्रिपोजिशनचा वापर करतो. टू टू म्हणजे च्याकडे किंवा पर्यंत किंवा अप्रत्यक्ष कर्म दर्शविण्यासाठी आपण टू या प्रिपोजिशनचा वापर करतो. अप अप म्हणजे वर. विथ म्हणजे च्या सह किंवा च्या बरोबर च्या शेजारी किंवा च्या जवळ किंवा कशाने तरी अशा सहाय्याने या अर्थाने आपण विथ या प्रिपोजिशनचा वापर करतो. कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजेच संयुक्त शब्दयोगी अव्यय. कंपाऊंड प्रिपोजिशन हे दोन किंवा अधिक शब्द एकमेकांना जोडून तयार झालेले असते. कंपाऊंड प्रिपोजिशन कोणकोणती आहेत हे आपण पाहूया. अबाउट अबाउट म्हणजे च्या विषयी किंवा च्या संबंधी किंवा च्या बद्दल किंवा च्या भोवती किंवा सुमारे या अर्थाने अबाउटचा वापर आपण करतो. अबाउट चा वापर आपण च्या वरच्या बाजूला पलीकडे किंवा
च्या पेक्षा अधिक किंवा कक्षेच्या बाहेर असलेला अशा अर्थाने above या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. across across म्हणजे च्या पलीकडे किंवा एका बाजूने किंवा दुसऱ्या बाजूला अशा अर्थाने across या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. आफ्टर आफ्टर म्हणजे च्या नंतर किंवा च्या मागे किंवा मागोमाग किंवा च्या पाठीमागे या अर्थाने आपण आफ्टरचा उपयोग करतो. अगेन्स्ट अगेन्स्ट म्हणजेच च्या विरुद्ध किंवा च्या वर किंवा टेकून किंवा पार्श्वभूमीवर या अर्थाने अगेन्स्ट या प्रिपोजिशनचा आपण वापर करतो. along along म्हणजे च्या बाजूने किंवा च्या कडेने किंवा च्या बाजूला च्या कडेला किंवा च्या शेजारी या अर्थाने आपण along या प्रिपोजिशनचा वापर करतो. among जेव्हा आपल्याला च्या मध्ये अनेकांमध्ये या अर्थाने मध्ये वापरायचं असेल तेव्हा आपण among या प्रिपोजिशनचा वापर करतो. अराउंड अराउंड म्हणजे च्या सभोवती किंवा च्या आसपास किंवा च्या आजूबाजूला किंवा सुमारे या अर्थाने अराउंड या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी किंवा च्या अगोदर च्या समोर किंवा वरच्या दर्जाचा या अर्थाने आपण बिफोर या प्रिपोजिशनचा वापर करतो. बिहाइंड बिहाइंड म्हणजे च्या मागे च्या पाठीमागे च्या आड किंवा च्या कारणीभूत या अर्थाने आपण बिहाइंड या प्रिपोजिशनचा वापर करतो. बिलो बिलो म्हणजे च्या खाली. बिनेथ म्हणजेच च्या खाली किंवा एखाद्यापेक्षा खालच्या दर्जाने या अर्थाने आपण बिनेथ या प्रिपोजिशनचा वापर करतो. बिसाइड म्हणजेच शेजारी किंवा च्या जवळ किंवा च्या बाजूला किंवा तुलना केल्यास या अर्थाने आपण बिसाइड या प्रिपोजिशनचा वापर करतो. बेटवीन म्हणजे मध्ये दोघांमध्ये जेव्हा आपल्याला तुलना करायची असेल तेव्हा आपण मध्ये या अर्थाने बेटवीन या प्रिपोजिशनचा वापर करतो. बियॉन्ड बियॉन्ड म्हणजेच च्या पलीकडे या अर्थाने आपण बियॉन्ड चा वापर करतो. इनसाइड च्या आत किंवा आतील बाजूस या अर्थाने इनसाइड या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. इनटू इनटू म्हणजे आतमध्ये बाहेरून आत या अर्थाने आपण इनटू या प्रिपोजिशनचा वापर करतो. आउटसाइड म्हणजेच च्या बाहेर किंवा बाहेरील बाजूस अशा अर्थाने आपण आउटसाइड या प्रिपोजिशनचा वापर करतो. टू वर्ड च्या कडे किंवा च्या दिशेने किंवा च्या संबंधी च्या हेतूने किंवा च्या जवळ या अर्थाने टू वर्ड या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. अंडर अंडर म्हणजे च्या खाली किंवा पेक्षा कमी एखाद्या परिस्थितीत अशा अर्थाने अंडर या प्रिपोजिशनचा वापर आपण करतो. अपॉन अपॉन म्हणजे च्या वर या अर्थाने आपण अपॉन वापरतो. विदिन विदिन म्हणजे
च्या आत किंवा आतील बाजूस एखाद्या मर्यादेच्या आत या अर्थाने within या प्रेपोजिशनचा वापर आपण करतो. without म्हणजेच च्या खेरीज किंवा च्या शिवाय या अर्थाने without या प्रेपोजिशनचा वापर आपण करतो. except म्हणजेच खेरीज किंवा च्या शिवाय किंवा च्या व्यतिरिक्त किंवा सोडल्यास. जेव्हा आपल्याला एक्सेप्शन सांगायचं असेल तेव्हा आपण except या प्रेपोजिशनचा वापर करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर प्रिपोजिशनचे दोन प्रकार पाहिलेले आहेत. सिंपल प्रिपोजिशन and कंपाऊंड प्रिपोजिशन. सिंपल प्रिपोजिशन कोणकोणती आहेत आणि कंपाऊंड प्रिपोजिशन कोणकोणती आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ हा प्रिपोजिशनचा पार्ट 1 होता. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रिपोजिशनचा वापर सेंटेन्समध्ये कशा प्रकारे करतो हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.